नमस्कार. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. प्रयत्न, प्रबोध आणि प्रचिती या तीन प्रयासांनी आपल्या आयुष्याची गीता करणारे, तसं आयुष्य जगणारे आणि जगवणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, ज्यांच्या कीर्तीची पताका साऱ्या विश्वात पसरलेली आहे, असे आपले आजचे प्रमुख अतिथी आणि आधुनिक युगातील संत स्वानंद गजानन पुंड शास्त्री, अर्थात आपले दादा यांचं, तसेच माझी मैत्रीण प्रणिता स्वानंद पुंड आणि आपल्या सगळ्यांचं या पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं हृदयापासून स्वागत करते. आज पुत्रदा एकादशी. आदरणीय दादा आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या तीर्थरूपांवर आचार्य गजानन मनोहरराव पुंडशास्त्री यांच्यावर संवाद साधणार आहेत. स्वानंद हे भगवान गणेशाच्या निवासाचे स्थान. जसे विष्णू वैकुंठात आणि महादेव कैलासधामात राहतात, तसे हे नाव त्यांना त्यांच्या तीर्थरूपांनी दिले. आज पुत्रदा एकादशी, खर तर दुग्ध शर्करा योग. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि याच योग्यतेचे दादा आहेत. या सदरा अंतर्गत तीर्थरूपांची परंपरा चालवणाऱ्या या महान योगाला शतशः नमन करून त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. मागच्या वर्षी दादांनी त्यांची वैयक्तिक माहिती पाठवली. त्यात त्यांची ग्रंथसंख्या ही 77, संपादित ग्रंथसंख्या 6, ई बुक 16, 4000च्या वर लेख. त्यांची माहिती बघता बघता संस्मरणीय 2024 हे सोनेरी पान उघडलं आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण या एकाच वर्षात त्यांनी 10 ग्रंथाचं लेखन केलंय आणि हे 10 विषयही विविधतेने नटलेले आहे. वेळेच्या अभावी या 10 विषयांचं नाव फक्त मला घेता येत नाही. याचबरोबर नीतिशतकम, मेघदूतम, अभिज्ञान शाकुंतलम, स्वप्न वासवदत्तम, वेदांतसार अशा एकाहून एक सरस संस्कृत साहित्य कृतींचा रसास्वाद घडवणाऱ्या यूट्यूब चॅनलवर सध्या श्री अवधूत यदुसंवाद या विषयावर त्यांची निरूपण मालिका सुरू आहे. 500 रत्नांचा अत्याधुनिक खजिना गिरवाणवाणी असा उल्लेख दैनिक हिंदुस्थान या वृत्तपत्रानं केलेला आहे. दादा अगदी नियमितपणे लेखन, अध्ययन, अध्यापन, प्रवचन या साऱ्याच गोष्टींना 100% न्याय देत असतात. ते वणी येथे लोकमान्य टिळक महाविद्यालयात संस्कृत भाषेचे विभाग प्रमुख आहेत. 21 श्री गणेशोपासना ग्रंथमालिकेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. शांकर स्तोत्र रसावलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिरवाणवाणीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. त्यांना 30 पेक्षा जास्त सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत. यावरून त्यांच्या कामाचा वेग, विस्तार आणि व्याप आपल्याला लक्षात येतो. त्यांच्या गिरवाणवाणीची युट्यूबवरील सदस्य संख्या ही हजाराहून लाखापर्यंत आलेली आहे. सातत्यानं अध्ययन आणि अध्यापन करणारे दादा त्यांच्या कामाच्या व्यापात अगदी न विसरता भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्यासारख्या अनेक बहिणींना शुभेच्छा देत असतात. अनेकदा काही बहिणींना भाऊ नसतो वा नात्याच्या अंतरानं अंतर राखून असतो. अशा वेळी त्या बहिणीचे डोळे नकळत ओलावतात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना खूप गाजली. या आंग्ल वर्षात आपण लाडका भाऊ योजना करूया. दादांचे व्हिडिओज युवा पिढींपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना पाठवूया आणि पुढचा कार्यक्रम हा युवकांसाठी आयोजित करता येईल यासाठी प्रयत्न करूया. म्हणजे या देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. समाजात क्रांती आणि नवचैतन्य घडवून आणण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे असं प्रामाणिकपणे वाटतं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. इथे प्रणिता पुंड आले आहेत का बघा जरा. दीपाली, ममता, त्यांना स्पॉटलाइट कराल. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.
माझी मैत्रीण प्रणिता हिचा मला अभिमान वाटतो. दादा, आपण म्हणताना की आम्ही फक्त घर बांधतो. घर उभारेपर्यंत माणसाचा विषय असतो. घर झाल्यावर तिचे हात लागतात आणि घराला घर पण येतं. घर घर होतं. आपण उभयतास माझा नमस्कार आणि पुढील सूत्र आता आपल्या हाती. प्रणिता, आपलं स्वागत आहे. थोडं आम्ही दादांना महाविद्यालयात जायचंय, त्याच्यामुळे कार्यक्रम 5 मिनिटं आधी घेतला. आपलं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. प्रणिता, खूप खूप स्वागत. खूप आनंद झाला तुला आज भेटून. दादा, सूत्र आपल्या हाती. आज सर्वप्रथम या सुंदर योगावर या आभासी माध्यमातून आदरणीय ऋताताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा जो योग आणलेला आहे की आपल्यासोबत हितगुज करण्याचा, त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांच्या प्रती हार्दिक कृतज्ञता व्यक्त करतो आणि विषयाच्या निरूपणाला स्पर्श करतो. गणेश या 3 अक्षरावर रोजाना 3 तास 12 वर्ष विवेचन करता येतं असं अत्यंत सार्थ रीतीने सांगू शकणाऱ्या महापुरुषाचं आधुनिक काळातल्या गाणपत्य महर्षींचं नाव आहे परमपूज्य गजानन महाराज पुण्यशास्त्री. लौकिक अर्थाने त्यांचे पिताश्री आहेत, आध्यात्मिक अर्थाने श्री गुरु आहेत. कारण घरातच ही परंपरा वंश परंपरागत पद्धतीने चालत आलेली आहे. ज्या मूर्तीची मी रोज पूजा करतो, मंदार मुळापासून तयार केलेला गणेश, त्या मूर्तीची पूजा आमची माझी ही 7वी पिढी आहे. ही 7 पिढ्या अखंड त्या गणेश मूर्तीचं उपासना त्याच्यावर झालेली आहे, त्याचं पूजन झालेलं आहे. म्हणजे कळमला भगवान चिंतामणीचं स्थान आहे. आणि ज्यावेळी 1998 ची गोष्ट आहे, त्या कळमच्या गणेश मूर्तीवरची सेंदुराची खोळ जी आहे ती जेव्हा निघाली आणि आतली जेव्हा मूळ मूर्ती प्रगट झाली, तेव्हा लक्षात आलं की घरामध्ये परंपरेने चालत आलेली ही जी गणेश मूर्ती आहे ती चिंतामणीची प्रतिकृती स्वरूप आहे. कारण नंतर चिंतामणीचं स्वरूप इतकं बदललेलं होतं की कळत नव्हतं. पण जेव्हा आतमधली मूळ मूर्ती लक्षात आली, याचा अर्थ 7 पिढ्यांपासून गणेश उपासना सुरू आहे. यातल्या 5 पिढ्या मला ज्ञात असलेल्या मोरगावच्या गाणपत्य संप्रदायाशी, योगींद्र मठ परंपरेशी संलग्नित अशा आहेत. अर्थात त्या काळात क्वचितच जाणं होत होतं, पण पिताश्रींच्या काळापासून, ज्यांना आम्ही आदराने दादा म्हणायचो, दादांच्या काळापासून हा संपर्क अत्यंत दृढ आहे. आमचे आजोबा जे मनोहर शास्त्री पुंड हे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं विभूतिमत्व की ज्यांच्या अनेक पैलूंमध्ये काव्यत्व हा सुद्धा महत्वाचा विषय होता. कवित्व हा त्यांचा स्थायी भाव होता. आणि ज्या हिरंबराज महाराजांकडून त्यांनी उपासना घेतली, अनुग्रह घेतला, पुढे दादांनीही त्यांच्याचकडून अनुग्रह घेतलाय. पिता पुत्रांना एकाच गुरु महाराजांचा अनुग्रह आहे. त्या हिरंबराज महाराजांची आरती आमच्या आजोबांनी म्हणजे मनोहर शास्त्री पुंडांनी रचलेली आहे. त्यांच्यापासून इतिहास निश्चितपणे आपल्या समोर उपलब्ध स्वरूपातला आहे. त्याच्या आधीच्या पिढ्या मोरगावला जात होत्या, दर्शन करत होत्या. गाणपत्य संप्रदायाची दीक्षा जो प्रत्येकाने घेतलेली होती. आणि गाणपत्य संप्रदाय हा, मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की एक पूर्ण वेगळ्या पद्धतीची उपासना पद्धती या संप्रदायामध्ये आहे. म्हणजे आचमनापासून विसर्जनापर्यंत केवळ गणेश मंत्र, त्यात बाकी कुठल्या देवतेला नाकारण्याचा विषय नाही. पण केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः असं आम्ही आचमन सुद्धा करत नाही. गणेशाय नमः, ढुंडीराजाय नमः, हिरंबाय नमः अशा पद्धतीचे नाव सुद्धा गाणपत्य संप्रदायाचे आहेत. अशी ही जी उपासना पद्धती, त्या उपासना पद्धतीची भगवंताच्या कृपेने माझी 7वी पिढी आहे. ही 7 पिढ्यांची चालत आलेली परंपरा, जसं मी आता आपल्याला सांगितलं की आमच्या गुरु महाराजांचे पिताश्री श्री मनोहर शास्त्री पुंड, मनोहर नरसिंह पुंड शास्त्री हे त्यांचं पूर्ण नाव. ते मूळचे माहूरचं घराणं, पण नंतर मनोहर शास्त्री मात्र काही कारणाने नांदेडला स्थायिक झाले. सगळ्या कुटुंबाच्या भरणपोषणाचा विषय असेल म्हणून ते नांदेडला काही काळ स्थायिक झाले होते. पण नंतर पुन्हा जे तिथे राजे उदाराम म्हणून घराणं आहे माहूरचं, त्यांनी त्यांना पुन्हा माहूरमध्ये आणून बसवलं. आणि ज्यावेळी माहूरमध्ये आल्यानंतर स्वाभाविक जगदंबेची उपासना, कारण या दोन्ही गोष्टी एका वेळा चालत आहेत. किती मजेदार योग आहे, लक्षात घ्या. शास्त्रकारांनी नियम सांगितला, कलौ चंडी विनायकौ. या कलियुगामध्ये
चंडी म्हणजे जगदंबेची आणि विनायक म्हणजे भगवान गणेशांची उपासना सर्वाधिक फलद्रूप होते, सर्वाधिक श्रेष्ठ पद्धतीने त्याचे फळ प्राप्त होतात. आणि गंमत अशी आहे की या दोन्हींची एकत्रीकरणाची अवस्था गुरु महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण ते सुरुवातीला माहूरला राहिलेले आहेत आणि गाणपत्य संप्रदायाची उपासना करतायत. म्हणून जगदंबेची ही उपासना आणि गणेश उपासना या दोन्ही परंपरेने आमच्याकडे येऊन प्राप्त झालेल्या आहेत. ही रचना आपल्याला मनोहर शास्त्री पुंडांच्या जीवनापासून पाहायला मिळते. अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, अत्यंत कर्मठ अशा प्रकारचं त्यांचं संपूर्ण जीवन होतं. अनेक शास्त्रांचा अभ्यास होता, न्यायशास्त्राचे ते पारंगत होते, वेदांत शास्त्राचा अभ्यास होता, ज्योतिषशास्त्रावर अभ्यास होता, आयुर्वेदावर अत्यंत सुंदर अशा पद्धतीने हातखंडा होता. सगळ्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आयुर्वेदाचार्य म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. आणि सोबत सगळी उपासना, याज्ञिकी या सगळ्या गोष्टी मनोहर शास्त्रींच्या ठिकाणी एकवटलेल्या होत्या. आणि सोबत मी मगाशी म्हटलं तसं अत्यंत सुंदर अशा प्रकारची काव्य प्रतिभा सुद्धा होती. अशा अनेक गुणांनी युक्त असणाऱ्या व्यक्तिमत्वाला सोबतही तितकीच अप्रतिम असली पाहिजे. आणि मग शोधायचं कोणाला, तर आजूबाजूच्या सगळीकडे जेव्हा विवाहाचा विषय सुरू झाला, शोधाशोध झाली, त्यावेळी तो शोधाशोध थांबली उमरखेड नावाच्या गावामध्ये. या उमरखेडला अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले म्हणजे गेल्या शताब्दीमधले महान संत आईनाथ महाराज, या आईनाथ महाराजांची आजही तिथे समाधी आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची उपासना तिथे चालताना पाहायला मिळते. या आईनाथ महाराजांचे अलीकडच्या काळामधलं विदर्भातलं महान संत असं विभूतिमत्व म्हणून या आईनाथ महाराजांचा परिचय सगळ्यांना आहे. त्या आईनाथ महाराजांचे अंतरंग शिष्य जे होते त्यांचं नाव होतं पांडुरंग सदाशिव उर्फ आबाजी पंत. या आबाजी पंतांची कन्या मथुरा, या मथुरा देवी सोबत मनोहर पंतांचा विवाह झाला. आणि या विवाहानंतर जे सुरू झालेला संसार आहे त्या संसार वेलीवर अत्यंत सुंदर दिवस, की प्रत्येक गोष्टीच्या मागे एक विशिष्ट परंपरा असते. कुठल्याही देवतेची महान विभूती जी आहे ना, ती त्या देवतेच्या उत्सवाच्या आसपास किंवा त्या दिवशी अशा प्रकारे प्रगट होताना आपल्याला पाहायला मिळतं. गजानन महाराज पुंड शास्त्री, आमचे पूज्य पिताश्री किंवा श्री गुरु महाराज यांचा जन्म सुद्धा याच परंपरेनुसार माघ शुद्ध चतुर्थी शके 1842 म्हणजे इंग्रजी तारखेच्या बाबतीत सांगायचं तर 31 जानेवारी 2020 ला महाराजांचा जन्म झाला. स्वाभाविकच घरातच सगळी परंपरा होती, त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षण नावाची गोष्ट जी आहे ती घरात सुरू झाली. वडिलांकडून शिक्षण सुरू झालं केवळ 5व्याच वर्षी. कारण जेव्हा अत्यंत प्रतिभा संपन्न मेधावी असं बालक आहे हे लक्षात येतं, तेव्हा त्याचं उपनयन संस्कार 5व्याच वर्षी करण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने केवळ 5व्या वर्षी उपनयन संस्कार झाला. उपनयनानंतर घरात शिक्षण झालं, लौकिक शिक्षणही सुरू होतं. पण त्या काळची परिस्थिती तितकी विचित्र होती की माहूर सारख्या एका छोट्या गावामध्ये केवळ 4थी पर्यंतच शिक्षणाची सुविधा उपलब्ध होती. ते 4ही वर्ग पूर्ण झाले आणि 4 वर्ग पूर्ण झाल्यानंतर 4थी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे शाळाच नाही. बरं दुसऱ्या गावाला पाठवावं, तिथे निवासाची सोय करावी, एवढी त्यावेळा सुविधा नव्हती, तेवढं आर्थिक पाठबळ नव्हतं. आणि स्वाभाविक शिक्षण शालेय पद्धतीचं संपलं. पण गंमत असते, शालेय पद्धतीचं शिक्षण संपल्यानंतर उलट अधिक व्यापकता येते. कारण आता निसर्गातलं शिकता येतं, संपूर्ण विश्वालाच आपली शाळा करता येते. आणि मग त्या पद्धतीने अध्ययन सुरू झालं. वडिलांच्या जवळ प्राथमिक स्वरूपातलं झालं आणि मग त्या अध्ययनातली रुची पूज्य महाराजांना काशीपर्यंत घेऊन गेली. आणि काशीला जाऊन पुढचं शिक्षण झालं. हे शिक्षण करत असताना वयाच्या 15व्या 16व्या वर्षापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं अध्ययन तिथे झालं. आणि ते सगळं होत असताना शास्त्री अशी अत्यंत सुंदर पदवी काशीमध्ये प्राप्त झाली. पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पुढचं शिक्षण सोडून नाईलाजांनी त्यांना माहूरला यावं लागलं. कारण वयाच्या केवळ 17व्या वर्षी पितृछत्र हरपलं. आता संपूर्ण घराची जबाबदारी मोठा मुलगा या अर्थाने अंगावर येऊन पडली होती. 3 बहिणी होत्या, एक भाऊ होते, आई आहे, या सगळ्यांची जबाबदारी करायची. वापस येऊन पोहोचले, पण आल्यावर करायचं काय?
अर्थार्जनाची सोय काय, आणि ठरलेलं होतं की माणसाच्या समोर हात पसरायचा नाही, माणसाची चाकरी करायची नाही, मग करायचं काय. पण जगदंबेला जणू काही कळवळा आला आणि जगदंबेनी सुविधा निर्माण करून दिली की रेणुका देवीचं पुजारी पद प्राप्त झालं. अत्यंत आनंदाचा विषय. जगदंबेची उपासना करायची आहे 6 वर्षापर्यंत. परमपूज्य गुरु महाराजांनी त्या जगदंबेची नित्य उपासना केलेली आहे. ही नित्य उपासना शब्द थोडसा समजून घ्या. त्या काळात किती प्रचंड कठीण असेल याचा विचार करा. कारण हा काळ आहे जवळजवळ 1940च्या भागातला. कारण 37ला पिताश्रींचं छत्र हरपलं, त्यानंतर ते परत आलेले आहेत. 38-39ला कदाचित तिथे कार्य सुरू झालं असेल. 45 पर्यंत हे पूजन नित्य सुरू होतं. कसं पूजन करायचं, आज ज्याला आपण मातृतीर्थ म्हणतो, स्थानिक भाषेमध्ये ज्याला मोवाळं म्हटलं जातं, मोवाळा हे त्याचं अपभ्रंश रूप आहे. मातृतीर्थ हा मूळ शब्द. त्या मातृतीर्थावर सकाळी उठून 4 वाजता जायचं, स्नान करायचं. मातृतीर्थावरून कलश पूर्ण, म्हणजे ज्याला मोठी घागर म्हणतो आपण, तशी घागर भरून घ्यायची. कारण पूर्ण जगदंबेचं स्नान झालं पाहिजे, त्या हिशोबामधलं पाणी घागर भरून घ्यायची. आणि ती घागर डोक्यावर घेता येत नाही, कारण आपल्या मस्तकावर एकदा धारण केलं की ते अपवित्र होतं, म्हणून फक्त खांद्यावरच घ्यायला परवानगी. आणि त्यावेळी मातृतीर्थापासून वर जगदंबेच्या मंदिरापर्यंत जायला 1400 पायऱ्या होत्या. 1400 पायऱ्या चढून रोज 6 वर्ष अखंडित स्वरूपामध्ये काय व्रत आहे विचार करा. या आपल्या पिढीला सध्या खाली जाऊन पोहोचल्यानंतर डोलीतून सुद्धा वर जाताना पंचायत होईल अशी आपली आज अवस्था झालेली आहे. त्या काळात 1400 पायऱ्या त्या मातृतीर्थापासून रोज चढायचं, जगदंबेची उपासना करायची तिथे. अर्थात दुसरं कामच काही नाहीये. जो काय मिळणार तो पुजारी म्हणून जो काय पैसा मिळणार, किंवा चुकून कोणी आलं, आजच्या काळासारख्या संपन्न अवस्थांमध्ये देवस्थान तेव्हा नव्हते, दिवसभरातून 4-5 माणसं आले तरी वैशिष्ट्य वाटायचं. त्या काळात जे काही जगदंबेच्या समोर येईल आणि काहीतरी प्राप्त होईल तेवढ्यातून कुटुंब चालायचं, घर चालायचं. पण या गोष्टीमध्ये उपासनेला प्रचंड वेळ मिळाला, कारण दुसरं काम काही नसल्यामुळे अत्यंत श्रेष्ठ पद्धतीने सप्तशतीचं कितीतरी पाठ, कितीतरी शतचंडी ज्याला म्हणतात, तशा पद्धतीच्या रचना तिथे गुरु महाराजांनी साकार केल्या. स्वाभाविकच 2 गोष्टी आणखीन सोबत घडत होत्या. जसं एका बाजूला ही गोष्ट घडत होती, गावात असलेली प्रसिद्धी, कार्य, ह्या गोष्टी वाढत होत्या. आणि मजेदार योगायोग असा होता की जसं जगदंबेचं पूजन करायचं, तसं जगदंबेचे पुत्र असणाऱ्या परशुरामांचं पूजन करायचं. आणि परशुरामांचं पूजन विश्वामित्राच्या घराण्यात जन्माला आलेला गुरु महाराजांसारखा महापुरुष करत होता. या दोन्ही विभूती मत्वांची रचना मोठी मजेदार आहे. एक जन्माला क्षत्रिय घराण्यामध्ये आले आणि ब्राह्मणत्वासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते विश्वामित्र, ते आमच्या घराण्याचे मूळ पुरुष, कौशिक गोत्रामधले आम्ही आहोत. त्याच्यामुळे विश्वामित्राचा परंपरेचा भाग एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जन्माला ब्राह्मणत्वाच्या संपन्नतेमध्ये आले आणि काही काळापुरतं नाईलाज म्हणून हाती शस्त्र घ्यावं लागलं, क्षत्रियत्व स्वीकारावं लागलं. अशी परशुरामांची रचना. त्याच्यामुळे क्षात्र आणि ब्रह्मतेजाचं हे जे एकत्रीकरण आहे ना, हे गुरु महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळतं. त्यांनाही नाईलाजाने त्या काळामध्ये हाती शस्त्र घ्यावं लागलं. 3 कारण होते वेगवेगळे, लक्षात घ्या. पहिलं महत्वाचं कारण होतं कारण संपूर्ण माहूर प्रांत हा निजामशाहीतलं शेवटचं टोक, त्याच्यावर सगळी सत्ता निजामाची. नांदेड प्रांत सगळा जो आहे तो मराठवाडा प्रांत हा निजामाच्या ताब्यात होता. त्या निजामाच्या ताब्यात असताना रझाकार आंदोलन अत्यंत भयानक परिस्थितीत होतं. प्रचंड अन्याय अत्याचार त्यांचे होते. कितीतरी वेळा जगदंबेवर, दत्तशिखरवर, अनुसूय देवस्थानवर नाना प्रकारे आक्रमण होण्याची शक्यता होती. झाले होते थोडेफार छोटे मोठे. त्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी हाती शस्त्र घेणं अनिवार्य होतं. दुसरी महत्वाची गोष्ट होती, त्या रझाकारांच्या आंदोलनाच्या काळामध्ये, त्याला आंदोलन म्हणायचं की अत्याचार म्हणायचा, हा सगळ्यात महत्वाचा विषय. त्या अत्याचाराच्या काळामध्ये अत्यंत भयानक पद्धतीने माता भगिनींवर जो अन्याय होत होता तो थोपवण्यासाठी हाती शस्त्र घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि तिसरी गोष्ट होती, अत्यंत गहन अशा प्रकारचं सगळं जंगल आजूबाजूला आहे आणि मग कितीतरी हिंस्त्र श्वापद त्या भागामध्ये धुमाकूळ घालत होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही शस्त्र अनिवार्य होतं. या 3ही कारणांकरता शस्त्र हातात घेण्यात आलं. एक
संघटना उभी करण्यात आली, बलदंड अशा प्रकारचे तरुण असले पाहिजे, त्याच्यामुळे आखाडा निर्माण करण्यात आला. त्या आखाड्यामध्ये परशुरामांच्या समोर भगवान दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनामध्ये, याचा अर्थ त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या दृष्टीखाली नाना प्रकारचे असे युवकांचे संघटन तयार झाले. त्यात नाना प्रकारचे हे उपक्रम सगळे चालू होते. आणि हे सगळं तिथे असणारे जे उदाराम राजे, म्हणजे त्या राजे घराण्याचा सगळा पाठबळ असल्याशिवाय शक्य नाहीये. उदाराम राजांचं पाठबळ होतं. त्या काळामध्ये श्री व्यंकटराव जगजीवन राम हे राजे पदावर होते, ज्यांना भाऊसाहेब असं म्हटलं जात होतं. त्या भाऊसाहेब राजेंच्या पाठिंब्याने या सगळ्या गोष्टी संपन्न होत होत्या. नाना प्रकारे युवकांचं संघटन, शस्त्र संपन्नता, म्हणजे अनेक मजेदार गोष्टी जेव्हा दादा गमतीत सांगायचे तेव्हा असे विषय निघायचे. ते म्हणाले अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या त्या काळातल्या अत्याधुनिक 303 याला म्हटलं जातं अशा बंदुका येऊन पोहोचल्या. आणि त्या बंदुका आल्यानंतर विषय निघाला, या बंदुका शिकवाय करता एक माणूस नेमण्यात आला. आणि त्यांनी सहज बोलता बोलता वाक्य वापरलं, अब मैं आपको सिखाता हूं. सगळा हिंदीचा प्रभाव असायचा निजामशाहीमुळे. हम आप सिखाते हैं ये बंदूक लेके भागना कैसे. हे त्यात काहीच बोलले नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, बोले कैसे भागोगे. पुन्हा बोलले नाही. 3 वेळा विचारल्यानंतर शेवटी नाईलाजांनी सांगितलं, म्हणजे आप इस क्षेत्र के गुरु है, इसलिए आपको विरोध नहीं करते, लेकिन इतना सुंदर हथियार अगर हाथ में है तो भागने की क्या जरूरत है. प्रत्येक गोष्टीकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची जी वृत्ती आहे ती गुरु महाराजांची आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. तशा पद्धतीने तिथला काळ गेला. पण या सगळ्या प्रकारामध्ये नाना प्रकारचे चुकीचे, अत्यंत अयोग्य पद्धतीने खोटे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आले. तब्बल 150 केसेस होत्या. म्हणजे विचार करा त्या काळात केलेलं हे कार्य किती पद्धतीचं व्यापक असेल आणि त्याला केवढा मोठा विरोध असेल. तब्बल 150 केसेस गुरु महाराजांवर लावलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये ह्या सगळ्या केसेस जवळजवळ 1948 पासून 1951 पर्यंतचा काळ त्यांना या सगळ्या केसेसला उत्तर देण्यात, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या सगळ्यात वेळ गेला. पण 1951ला जगदंबीची कृपा आपल्याला पाहायला मिळते. एकाही केसमध्ये एकही गोष्ट सिद्ध झाली नाही. आणि ज्याला न्यायालयाच्या भाषेमध्ये बा इज्जत बरी किया जाता है असं म्हणतात, तशी अद्वितीय अवस्था जगदंबेने आपल्या या भक्ताची करून दिली. पण केवढा कठीण काळ असेल, किती विपरीत दशेमध्ये हे व्यक्तिमत्व फुलत गेले ते लक्षात घ्या. अशा पद्धतीने एकदा बाजूला झाले. आणि बाजूला झाल्यानंतर मग सगळ्या सकारात्मक गोष्टी, कारण आता काम संपलं होतं, आता शस्त्र खाली ठेवलेलं होतं, आवश्यकताच नव्हती. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं. आणि स्वतंत्र भारतामध्ये मजेदार कथा आहे ते सांगताना जेव्हा बोलायचे तेव्हा सांगायचे की आमच्याकडे लोक येऊन पोहोचले, सरदार वल्लभभाईंनी पाठवलेले. कारण वल्लभभाईंनी सगळा हिशोब करून ते हैदराबाद संस्थान शेवटी भारतात विलीन करून घेतलं. वेळ पडली तर शस्त्र बलाचा वापर करून, शक्तीचा उपयोग करून ते कार्य केलं. जेव्हा अशा प्रकारे सगळीकडेच पहिले चौकशी करायची, चाचपणी करायची, म्हणून माहूरमध्ये जेव्हा येऊन पोहोचले तेव्हा ते म्हणतात की आमच्याकडे जेव्हा वल्लभभाईंचा, सरदारजींचा निरोप घेऊन माणूस आला, त्यांनी विचारलं तुम्ही कोणत्या बाजूनी. यांनी मस्त उत्तर दिलं, ज्यांचं सैन्य पहिले पोहोचेल त्या बाजूनी राहणं भाग आहे, कारण आम्हाला मरायचं नाहीये. हा साधा हिशोब होता. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागत होता. पण त्यानंतर हे सगळं प्रकरण मोकळं झालं आणि आता शांतीचा विषय आला. तेवढ्या पुरतच उचललेलं शस्त्र होतं. जसं भगवान परशुरामांचा विषय आहे तेवढ्या एका कार्याकरता शस्त्र हाती घेतलं. नंतर आवश्यकता नाही. पुन्हा भगवान परशुरामांनी युद्ध केल्याचं एकही वर्णन नाही. तसं पुन्हा नंतर हाती शस्त्र घेण्याचं कधी कामच आलं नाही. तो वेगळा प्रकार, वेगळं प्रकरण म्हणून बाजूला पडलं. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग पुढचा विषय आला भारत भ्रमणाचा. जेवढेही महापुरुष आपल्याला भारतामध्ये झालेले पाहायला मिळतात, या सगळ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये भारत भ्रमण हा एक मजेदार भाग निश्चितपणे ठरलेला आहे. सगळ्यांनी भ्रमण करायचं, पण करायचं कुठून. इथं खाण्यापिण्याच्या पैशाची पंचायत, करायचं काय. त्यावेळी पाठीशी उभी असणारी अद्वितीय विभूती होते दत्त भगवान महान साधू संत तिथले दत्तराम भारती महंत महाराज.
हे त्या शिखर संस्थांचे त्यावेळेचे महाराज होते, ते महंत होते. आणि त्या महंतांनी सांगितलं, स्वाभाविक गजानन नाव आहे, चतुर्थीचा जन्म असल्यामुळे, आणि मग गजा गजा असं आपल्या जसं वैदर्भीय भाषेत सहज बोलल्या जातं ते गमतीने म्हणायचे, गजा तू तेरे को घूमना है, लेकिन घूमते वक्त एक बात ख्याल में रखना, मैं तेरे को पूरा पैसा अभी नहीं दूंगा, क्योंकि तू इतना बोल बच्चन है, यहाँ जहां पे बैठेगा वहीं से उस क्षेत्र का वर्णन करेगा. तेव्हा फोटो वगैरे तर सोय नव्हती. त्यांनी मजेदार हिशोब सांगितला. ते म्हणाले तू त्या क्षेत्रावर जायचं, तिथं गेल्यानंतर तिथलं वर्णन करणारं सगळं लिहून काढायचं, ते पत्र मला पाठवायचं, मला पत्र मिळालं की तिथल्या पत्त्यावर मी तुला मनी ऑर्डर पाठवेन. त्या मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. त्या पद्धतीने त्यांना संपूर्ण भारत भ्रमणाचा खर्च दत्तराम भरती महंत महाराजांच्याकडून प्राप्त झाला आणि त्या स्वरूपामध्ये संपूर्ण भारत भ्रमण झालं. इतके वेगवेगळे अनुभव ते सांगतात की तासन तास वर्णन करत बसावं अशा प्रकारचे, की हिमालयामध्ये कसे वेगवेगळे साधू संत मिळाले, कसं त्यांचे अद्वितीय चमत्कार पाहायला मिळाले, कसं त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या दीक्षा मिळाल्या. पण ते सगळं मिळत असताना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हे मिळतंय, लक्षात ठेव, वापरायचं नाही. का? कारण त्या क्षेत्रातली तेवढी श्रेष्ठ विभूती समोर प्रत्यक्ष गुरुरूपात असल्याशिवाय या सगळ्या सिद्धी वापरता येत नसतात. आणि म्हणून केवळ प्राप्ती झाली आणि शांतपणे ते बाजूला ठेवून हे पुन्हा गणेश उपासनेच नियमित व्रत जे आहे ते करत राहिले. अर्थात 1951 ते 54 या काळामध्ये हा संपूर्ण भारत भ्रमणाचा विषय झाला. आणि हा सगळा होत असताना ज्या दोन महान विभूतिमत्वांचं प्रेम त्यांना लाभलं, गुरु दीक्षा प्राप्त झाली, ती मंत्र दीक्षा प्राप्त करणारे दोन महापुरुष म्हणजे एक परमपूज्य करपात्रीजी स्वामी महाराज आणि दुसरे त्यावेळेचे गोवर्धन पीठाचे म्हणजे ज्याला आपण जगन्नाथपुरी म्हणतो तिथले महान आचार्य जगद्गुरु शंकराचार्य निरंजन देवतीर्थजी महाराज, या दोन महापुरुषांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी स्वामी करपात्रीजी महाराजांनी दिलेलं प्रत्यक्ष श्रीयंत्र त्यांच्या नित्य पूजेत आहे, आमच्या पूजनामध्ये पुढे येऊन पोहोचलेलं आहे. ते श्रीयंत्र करपात्रीजी महाराजांकडून प्राप्त झालं आणि पंचदशी सारखा महान मंत्र प्राप्त झाला. हे दोन प्राप्त झाल्यानंतर उपासना सुरू होती. करपात्रीजी महाराजांच्या सोबत अनेकदा संवाद असायचे. त्या संवादातल्या काही मजेदार गोष्टी ते आपल्याला सांगायचे. संवाद स्वाभाविक हिंदीत असायचा, म्हणून बोलताना ते हिंदीतले विषय तशा पद्धतीने असायचा कि बहुत साल हो गए. एक दिन करपात्री जी महाराज ने पूछा, बोले काशी मधला विषय है कि काशी मध्ये बसलेले असताना बोले सबसे ज्यादा पैसा किस महीने में मिलता है. हे त्यांना सहज म्हणाली, पैसा काय का मिलता है, यहाँ तो उपासना करने के लिए आते हैं, लेकिन फिर भी बोले कब कब पैसा मिलता है. बोले स्वाभाविक है, माघ मास में पैसा ज्यादा मिलता है क्योंकि महाशिवरात्रि होती है, वहां पे लोग आते हैं, हम उपासना के लिए गंगा के घाट पे बैठे होते हैं, तो लोग अनायास सामने रख देते हैं. तो त्यांनी सहज म्हटलं, हा ये माघ मास हमको दे दो. यांनी आपल्या गमतीने प्रश्न विचारलं, म्हणजे गुरु महाराज कहा पैसे भेजने हैं. तर ते चिडले, ते चिडून म्हणतात, मूर्खता मत करो, हमने मांस मांगा है, पैसे नहीं मांगे. बोले मांस का क्या करोगे. बोले किस गण देवता की उपासना करते हो. त्यांनी प्रश्न विचारला. बोले दो ही देवताओं की करता हूं, या तो भगवान गणेश की या तो माँ दुर्गा की. बोले पहले मुंह से अगर गणेश निकला है तो गणेश जी का हिसाब कीजिए. इस माघ मास में गणेश जी का सर्वोच्च क्षेत्र है महाराष्ट्र में, पुणे जिला में मोरगांव करके, वहां जाके ये 1 महीना तपश्चर्या करनी है. गुरु महाराजांची आज्ञा प्राप्त झाली आणि स्वाभाविक आमचे गुरु महाराज मोरगाव क्षेत्री येऊन पोहोचले. किती आनंदाचा विषय होता. घरात परंपरा तीच होती. गुरु महाराज तिथेच प्राप्त झालेले होते आणि आता करपात्रीजी महाराजांसारख्या अलौकिक विभूतीने मोरगावात तपश्चर्या करण्याचा आदेश दिला होता. माघ महिना 1 महिना पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत सूर्य मध्यान्नाला येऊन पोहोचेपर्यंत त्या मोरगावला जी ब्रह्मकमंडलू म्हणून गंगा आहे, जिला स्थानिक भाषेत कऱ्हा नदी म्हटल्या जातं, त्या ब्रह्मकमंडलू गंगेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या तीर्थराज नावाच्या मंदिरामध्ये यांनी तब्बल 21 वर्ष अशा पद्धतीने उपासना केलेली आहे. 1 महिना गायत्रीचं पुरस्चरण, गायत्रीचा जप करायचा, या पद्धतीने तिथे उपासना झाली. काही वर्ष गेले, जवळजवळ 7-8-10 वर्ष गेल्यानंतर स्वाभाविक एक दिवस पुन्हा केव्हा तरी काशीमध्ये गुरु महाराजांची भेट झाली, दर्शन झालं आणि गुरु महाराजांनी सहज प्रश्न विचारला, बोले मोरगाव जाते हो.
बोले सवाल ये नहीं, आपने आज्ञा की है तो ये कैसे हो सकता है, उसमें खंड कैसे हो सकता है, नियमित रूप से जाते हो? तो गुरु महाराजांनी मस्त विचारलं, बोले क्या आंखें मूंद के जप करते हो? बोले कैसे संभव है, 6 घंटे कैसे आंखें मूंद के भी जप कर सकते हैं, वो आंखें तो खुली रहती है। बोले अरे ये नहीं कह रहा हूं, आंखें मूंद के यानी उस मंदिर में आप इतने दिन से घूमते हो, तो उस मंदिर के जीर्णोद्धार का विचार आपके मन में क्यों नहीं आया? हे गुरु महाराजांना हात जोडून म्हणतात, इथं जाण्या येण्याच्या पैशाची पंचायत आहे, तिथं गेल्यावर खायचं काय, राहायचं कसं, ही अडचण आहे. आपण आदेश दिला म्हणून सगळं घाम घाम सोडून, घरदार सोडून तिथं जाऊन पोहोचतो, आणि तिथं तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार कशाचा करायला सांगताय? जाण्या येण्याच्या प्रवासाची पंचायत आहे. पण अशा गोष्टी सांगितल्यानंतर ते मस्त म्हणायचे, तू बाते बहुत करता है, काम करते जा. आणि मग त्यांनी सांगितलं या मंदिराचा जीर्णोद्धार करा. आता आदेश तर प्राप्त झाला होता, येत तर काहीच नव्हतं, जवळ काहीच सोय नाहीये, कशाने जीर्णोद्धार करायचा? पण सगळ्या गोष्टी भगवंताच्या कृपेने ठरलेल्या असतात, लक्षात घ्या. आणि मग कसं पुढची रचना असावी, तर स्वाभाविक एक दिवस मुंबईचे एक राजाध्यक्ष नावाचे गृहस्थ त्या मंदिरामध्ये येऊन पोहोचले. हे मंदिरामध्ये आहेत, नियमित स्वरूपाची उपासना पूजन तिथं चालू आहे, आणि ते राजाध्यक्ष येऊन पोहोचले. मंदिराच्या बाहेर जिथे नग्न भैरवाचा मंडप म्हणून मंडप आहे, त्या मंडपाच्या शेजारी एक मोठा पाषाण ठेवलेला होता. आणि मठामध्ये म्हणजे योगींद्र मठामध्ये जे साधक यायचे, त्यांना नित्य यात्रेसाठी एक विधान सांगितलेलं असतं. ते मुद्गल पुराणाने दिलेले विधान आहे, रोज करण्याची ती यात्रा, म्हणून त्याला नित्य यात्रा असं म्हणतात. त्या यात्रेमध्ये ते राजाध्यक्ष त्या पाषाणाजवळ जाऊन पोहोचले. पण मठाने ते कागद दिलेला होता, त्याच्यावर सगळ्या गोष्टी छापल्या होत्या. पूर्वच्या दिशेला असलेल्या अशा अशा प्रकारच्या पाषाणाची पूजा करावी. त्यांनी आपले गेले, दोन दूर पळ्या पाणी वाहिलं, दोन दुर्वा वाहिल्या, नमस्कार केला. तर हे तिथं नेमके उभे होते. गुरु महाराजांनी त्या राजाध्यक्षाने विचारलं, पण हे काय केलं, काय या दगडाला दुर्वा वाहिल्या, काय इथे पूजन केलं? तर त्यांनी सांगितलं स्वाभाविक उलट्या पद्धतीने प्रश्न विचार, म्हणजे तुम्ही नास्तिक आहे का? ते म्हणजे नास्तिकचा काय प्रश्न आहे, मी तुम्हाला चांगल्या याने विचारतोय की या पाषाणाची पूजा का केली, तर मी नास्तिक, आणि का करायची हे माहित नसताना तुम्ही करताय, तुम्ही आस्तिक, असं कसं असेल? त्यांना ते आश्चर्यकारक वाटलं की कोणीतरी अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने बोलतायत. त्यांनी विचारलं, मला नाही माहिती, कारण माझ्याजवळ हे जे कागद दिलेलं आहे याच्यात लिहिलंय या पाषाणाची पूजा करावी, मी केली. तेवढे अहो असं नाही, कशा करता करायची हे समजून घ्या. आणि मग त्यांनी त्यांना वर्णन करून सांगितलं की इथे 3 देवतांचा विचार या पाषाणाच्या ठिकाणी आहे. नाहीयेत मूर्ती आत्ता आपल्या समोर, नाहीयेत देवता आपल्या समोर, करायला सोय नाहीये, म्हणून एक पाषाण ठेवलाय प्रतीक रूपामध्ये. म्हणजे इथे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, इथे मा लक्ष्मीची पूजा करायची आहे. वरच्या बाजूला म्हणजे त्यांच्या सोबत या अर्थाने खाली टप्प्यावर जर हे दोन असतील, तर त्यांच्यावर बसवलेली मूर्ती या अर्थाने वरच्या बाजूला एक 2 हाताची गणेश मूर्ती अपेक्षित आहे, ज्यांना द्वार द्विभुज गणेश असं म्हणतात. द्वारावर 4 बाजूला असे 4 आहेत, हे पूर्वद्वार म्हणून ते सांगतायत. आणि पूर्वद्वाराला भगवान विष्णू आणि भगवती लक्ष्मीच्या सोबत 2 हाताची गणेश मूर्ती, ज्यांच्या मांडीवर मांजारी नावाची शक्ती बसलेली आहे. या सगळ्यांची पूजा इथे अपेक्षित आहे. त्यांनी सहज प्रश्न विचारला, म्हणजे इथं कुठं आहे? म्हणजे नाहीये, म्हणून तर पाषाण ठेवलाय की ह्या गोष्टी असल्या पाहिजे, यांचं पूजन करायचंय. तर त्यांनी स्वाभाविक विचारलं, म्हणजे मग असे जेवढे पाषाण सांगितले आणि ज्यांची यांची पूजा सांगितली आहे, या सगळ्यांचं वर्णन असं आहे? म्हणजे बिलकुल सगळ्यांचं वर्णन असं आहे. मग यांनी त्या दिवशी त्या राजाध्यक्षांच्या सोबत संपूर्ण मंदिर फिरून जिथे जिथे जे जे पाषाण होते, तिथे कशा पद्धतीची मूर्ती असायला पाहिजे याचं सविस्तर वर्णन केलं. ते राजाध्यक्ष इतके प्रभावित झाले, ते म्हणाले चला मुंबईला. ते म्हणे आता नाही येऊ शकत, माघ महिन्यामध्ये माझं व्रत चालू आहे, माघ आटोपला की येतो. व्रत आटोपलं, हे मुंबईला जाऊन पोहोचले. राजाध्यक्षांनी त्यांना अनेक श्रीमंत श्रीमंत अशा प्रकारच्या लोकांकडे नेलं आणि त्यांच्या समोर ही संपूर्ण योजना सांगितली की अरे अशी मूर्ती तिथे पाहिजे. वक्रतुंड नावाचं गणेशाचं स्थान असेल, तर त्या वक्रतुंडाच्या ठिकाणी भगवान गणेशांचा विग्रह असला पाहिजे, जो चतुर्भुज स्वरूपात असला पाहिजे, सिद्धिबुद्धी दोन्ही अंगावर विराजित असल्या पाहिजे. भगवान वक्रतुंडांचं वाहन सिंह सांगितलेलं आहे, त्या सिंह वाहनावर बसलेले असले पाहिजे, अशी मूर्ती तिथे अपेक्षित आहे.
त्या श्रीमंतांनाही आश्चर्य वाटलं. म्हणे मग का नाहीये? त्याचं कारण होतं स्वाभाविक नसण्याचं. मधल्या सगळ्या मुघली आक्रमणाच्या काळामध्ये पूर्वीच्या मूर्ती टिकणे शक्य नव्हतं. आणि म्हणून आपल्याकडे अनेक प्राचीन मंदिरांमध्ये केवळ एक पाषाण ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला केवळ शेंदूर लावलेला आहे. तुम्हाला इतकं श्रेष्ठ मंदिर, इतकं महान त्याचं वैभव सांगता, इतकं त्याचा दिव्य इतिहास सांगता, आणि इथं मूर्ती का अशी सामान्य आहे? तर त्याचं उत्तर आहे, मूर्ती शेवटी प्रतीक असते. त्या मूर्तीच्या माध्यमातून अमूर्त असणाऱ्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असतं. आणि त्यामुळे सुंदर मूर्ती घडवल्या तर फोडल्या जाण्याची शक्यताच सगळी होती. पारतंत्र्याचा सगळा काळ होता, यवनी आक्रमणाचा काळ होता, आणि मूर्ती भंजकत्व हा त्यांच्यासाठी आनंदाचा विषय होता. त्या काळात चांगल्या मूर्ती कशा ठेवणार, म्हणून केवळ पाषाण ठेवले होते. पण स्थान निश्चिती या प्रत्येक गोष्टीची परमपूज्य भगवान गणेश गोविंदाचार्य स्वामी महाराजांनी केलेली होती. आणि मग त्या पद्धतीच्या मूर्ती असाव्यात हे मुद्गल पुराणाने वर्णन केलेलं होतं. त्यातून सगळ्या गोष्टी त्या राजाध्यक्षांच्या समोर जेव्हा सांगण्यात आल्या, तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये अष्टविनायक मूर्ती करण्याचं ठरलं. अष्टविनायक हा मूळ शब्द संस्कृत आपल्या पुराणांच्या भाषेमध्ये मुद्गल पुराणाने वापरलेला आहे. आणि मुद्गल पुराणाने 8 विनायक सांगितले. हे 8 विनायक खर तर भारताच्या 8 दिशेला 8 आहेत. आणि म्हणून त्याला नित्य यात्रा जो शब्द आहे ना, तो त्या दृष्टीने समजून घ्या की हे 8 दिशेंचे 8 विनायक त्या मंदिरात आहेत असं समजून त्यांची पूजा करायची. आणि त्यांची प्रदक्षिणा झाली की वेगळ्या स्वरूपात संपूर्ण भारताची परिक्रमा होते. ही मजेदार रचना त्या नित्य यात्रेच्या मागे आहे. पहिले वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण अशा 8 विनायकांचं वर्णन आहे. ती यात्रा होत नाही, कारण ते भारताच्या 8 दिशेला 8 आहेत. त्यातले 7 निदान गुरु महाराज सांगायचे की इथे इथे आहेत असं म्हणतात. प्रत्यक्ष स्थान सापडत नव्हते, कारण एका बाजूला समुद्र किनाऱ्याचा विषय आहे, तिथे सुनामी प्रकारच्या गोष्टींनी ते मंदिर नष्ट झाले. 3 मंदिरं हिमालयात आहेत, त्यातल्या 2 मंदिरांचा ते उल्लेख करतात. आता हळूहळू भक्त जाऊन पोहोचतायत. वेगवेगळ्या मंदिरांचा हिशोब शोधल्या जातोय. त्या काळात नेमकं माहित नव्हतं हेच मंदिर आहे. बरं, मंदिर पडत होतं. हिमालयात भूस्खलनाच्या अडचणी होत्या, मंदिर पडायचं, मूर्ती उचलून दुसऱ्याच मंदिरात ठेवली जायची, मंदिरच माहित नाही. अशी अनेकदा परिस्थिती असायची. अगदी मोरगावात होती. म्हणजे पश्चिमद्वार ज्याला आपण म्हणतो, त्या पश्चिमद्वाराचं मंदिर हे अगदी अलीकडच्या काळातलं आहे. मूर्ती कितीतरी काळ त्या जवळ असणाऱ्या महादेव मंदिरातच स्थापित होत्या. का? कारण हे मंदिर जगत त्या गंगेच्या पात्रात होतं. आणि कधीतरी त्या पात्रामध्ये आलेल्या पुरामुळे सगळंच मंदिर ढासळलं, केवळ मूर्ती उचलून ठेवण्यात आल्या. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. तसं हे 8 जागचे 8 स्थानं भारताच्या 8 दिशेला असणारे ते होत नाहीत. म्हणून मोरगावला मध्ये पकडून आजूबाजूचे 8 स्थानं त्यांना अष्टविनायक यात्रा म्हणून अलीकडच्या काळात आपण सगळेजण त्याचा आनंद घेतो. त्या निमित्ताने, कारण ते सगळे स्थानं तितकेच महत्वाचे आहेत. भगवान शंकरांनी मांडलेलं रांजणगाव आहे, भगवान विष्णूंनी मांडलेलं सिद्धटेक आहे, भगवान ब्रह्मदेवांनी स्थापन केलेला चिंतामणी थेऊरला आहे. सगळ्या 8ही स्थानांचं वेगवेगळं महत्व आहे. ती अष्टविनायक यात्रा, पण मूळ अष्टविनायक जे भारताच्या 8 दिशेला 8 त्यांची स्थापना पहिल्यांदा 66 साली ही कृती झाली. आणि त्यावेळी भगवान मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये अष्टविनायकांची स्थापना झाली. स्वाभाविक हे सगळं कार्य परमपूज्य हेरंबराज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हस्ते स्थापना झाली. एकच टप्पा झाला, आणखीन कितीतरी मूर्ती आहेत. त्या उरलेल्या मूर्तींचं काय? दुसरा टप्पा 1968 साली करण्यात आला. आणि 1968ला अशा प्रकारची दुसऱ्या मूर्तीच्या संपूर्ण समूहाची स्थापना करण्यात आली की चिंचवडचे त्यावेळीचे कार्यरत असणारे देव विघ्नहरी महाराज, त्या महाराज विघ्नहरी महाराजांच्या हस्ते, देव महाराजांच्या हस्ते त्या दुसऱ्या टप्प्यातल्या मूर्तींची स्थापना झालेली आहे. असा अलौकिक प्रकार आपल्याला त्या मोरगाव क्षेत्रात पाहायला मिळतो. त्यानंतर काही काळाने गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराजांची अद्वितीय अशा प्रकारची पंचधातूची मूर्ती तिथे स्थापन करण्यात आलेली आहे. जेव्हा केव्हा आता आपण मोरगावला जाल तेव्हा ही मूर्ती पाहायला मिळेल. किती प्रसिद्धी परांमुखता या संप्रदायाच्या लोकांमध्ये आहे. कारण जेव्हा मी गणपत्य संप्रदायाबद्दल बाहेर बोलतो तेव्हा लोक म्हणतात, अहो तुम्ही एवढं सगळं सांगताय, आम्हाला तर ऐकूनही माहित नाही. म्हणजे त्याच्या चूक तुमची नाहीये, आम्ही प्रचारात कमी पडतोय. आणि किती प्रसिद्धी परांमुखता असावी, तर तिथे विघ्नहर नावाचं मोरयाचं स्थान आहे. मंदिरात आपल्याला ते प्रदक्षिणा करताना दिसेल.
या विघ्नहाराच्या जवळ एक ओवरी आहे, म्हणजे पूर्वीच्या काळची खोली होती. तिथे गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज राहत होते. त्यानंतर जेव्हा ही मूर्ती स्थापन करायचा विषय आला, तेव्हा जागा त्या ओवरीच्या जवळ मिळाली होती. गंमत पहा कशी आहे, त्या ओवरीच्या जवळ मिळालेली जागा आतमध्ये कोणाला असल्यासारखी होती. आणि त्याच्यामुळे जो अगदी त्या विघ्नहाराच्या ओवरीपाशी जात होता आणि जवळचा दिवा चालू असेल तर योगींद्रांची मूर्ती दिसत होती. कित्येक वर्षपर्यंत तिथे अशी एखादी दिव्य, कारण बसलेला विग्रह 4.5 फुटाचा, 4.25 फुटाचा आहे, काय भव्यता असेल विचार करा. तशा प्रकारची मूर्ती इथे आहे हे माहीतच नव्हतं. 2000 साली परमपूज्य गुरु महाराजांनी देह ठेवला. तो देह ठेवल्यानंतर 2001 या साली त्यांचे परमशिष्य संजय वेंगुर्लेकर त्यांना आदेश झाले त्या पद्धतीने गाणपत्य ग्रंथांची निर्मिती. आणि मग आम्हा दोघांना, एक प्रत्यक्ष पुत्र एक मानस पुत्र, दोघांना मिळून सांगण्यात आलं गणेश प्रचार प्रसाराचं कार्य पुढे चालवायचं आहे. काय करायचं? आम्ही 10 ग्रंथांची एक योजना केली, गुरु महाराजांच्या समोर ठेवली. असे ग्रंथ तयार करू. निश्चितपणे त्यांनी त्यांनी अत्यंत प्रसन्न मनाने आशीर्वाद दिले. आणि गंमत अशी की आता काम झालंय सुरू, आता काय हरकत नाही, अशा याच्यात त्यांनी देह विसर्जन केलं. त्यानंतर पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी पहिल्या ग्रंथाचं प्रकाशन आम्ही केलं. आणि गंमत लक्षात घ्या, 10 ग्रंथांची योजना होती. ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत त्यांची संख्या 21 झाली. हा विषय किती व्यापक आहे हे या निमित्ताने समजून घ्या. किती व्यापक पद्धतीने चिंतन गुरु महाराजांनी केलं. अर्थात ते आम्हाला जे मिळालं ते केवळ आणि केवळ गुरुकृपा, दुसरा शब्दच नाही. त्यांच्या मुखातून जे ऐकलं, भगवंताच्या कृपेने जे जे लक्षात ठेवलेलं आहे ते सगळं फक्त शब्दबद्ध करणं एवढंच खरं तर माझं कर्तृत्व आहे. त्यातलं कुठलंही चिंतन शब्दशः माझं नाही, ते गुरु महाराजांचं आहे, लक्षात घ्या. आणि केवढं मोठं चिंतन असेल की जे ग्रंथ 10 करायचे ठरवले ते होईपर्यंत 21 झाले. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट आज आपल्याला सांगतो, आनंदाचा विषय. त्यात केवळ 4थ्या भागामध्ये वर्णन आलं मुद्गल पुराणाचं. आणि जेव्हा मुद्गल पुराणाचं वर्णन आलं तेव्हा अनेकांनी विचारलं की या पुराणावर लिहा. म्हटलं कसं शक्य आहे, केवढं मोठं पुराण आहे, 23,000च्या वर श्लोक आहेत, एवढ्या सगळ्यांचं भाषांतर करणे. आणि नुसतं भाषांतर करून उपयोग नसतो, कारण गुरु महाराजांनी जी रचना सांगितली, कथा कशी आहे ते नाही पाहायचं, ती तशी का आहे ते पाहायचं. त्या मागे कथेला काय सांगायचंय ते समजून घेतल्याशिवाय नुसत्या कथा जर पुराणाच्या वाचल्या तर त्या विचित्रच वाटतात, भाकड कथाच वाटतात. त्याच्या मागचं कथनीय जे आहे ते समजून घ्यायचं. म्हटलं 23,000 श्लोक आणि 23,000 श्लोकांचं भाषांतर करायचं. हे सगळं केल्यानंतर त्याच्यात पुन्हा कथनीय टाकायचं, केवढा विस्तार होईल याचा काही विचार आहे की नाही, कधी लिहिणार. पण ही सगळी कल्पना आम्ही जे हे पहिले ग्रंथ सांगितले मी आपल्याला, ते ग्रंथ ज्यांच्या आर्थिक सहाय्यातून प्रगट झाले ते मुंबईचे श्री विद्याधर राऊळ, त्या विद्याधर राऊळांच्या माध्यमातून या ग्रंथांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक सहाय्य मिळालं. ग्रंथमालिका सुरू झाली. त्यांनी आग्रह केला मुद्गल पुराणावर लिहा. म्हटलं नाही शक्य. पण असं हे सगळं बोलणं झाल्यानंतर मोरगावला मी दर्शनाला आलो, मोरयाचं दर्शन घेतलं, पूजन केलं, बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडत असताना मोरयाचे मुख्य पुजारी ढेरे गुरुजी आतमध्ये येत होते आणि त्यांनी दारात उभं राहून सांगितलं, स्वानंदा तुला एक सांगतो, मुद्गलावर लिही. मला आश्चर्य वाटलं, रोमांच आले अंगावर, की याचा अर्थ प्रत्यक्ष मोरया मोरयाच्या दारात सांगतोय, गाभाऱ्यात सांगतोय की नाही आता मुद्गल पुराणावर लिही. म्हटलं ठीक आहे, आरंभ करू. या मुद्गल पुराणावर पूर्ण लिखाण. लक्षात घ्या, जो चौथा एक लहानसा ग्रंथ होता त्याच्या माध्यमातून पुढे 9 ग्रंथांची अफाट मालिका तयार झाली. 1500च्या वर पृष्ठांचं लिखाण प्रकाशित झालेलं आहे. किती मोठा विषय असेल याचा विचार करा. त्या ग्रंथमालिकेतली पहिली 21 सांगितली. या 21 ग्रंथमालिकेत 2001ला सुरू झालं. प्रत्येक वर्षी 2 ग्रंथ काढायचे. गुरु महाराजांच्या जयंतीला माघ शुद्ध चतुर्थीला एक, आणि गुरु महाराजांच्या पुण्यतिथीला श्रावण शुद्ध सप्तमीला दुसरा. असं करत 11 वर्षामध्ये हे 21 ग्रंथ प्रकाशित झाले. गंमत आपल्याला सांगतो, म्हणजे योगायोग कसे असतात आणि योगायोग नाही, ही एक संपूर्ण नियतीची रचना असते. आपल्याला समजत नाही म्हणून आपल्याला ते योगायोग वाटतात. यातला 9वा ग्रंथ या 21च्या मालिकेतला भगवान गणेश योगींद्राचार्यांचं चरित्र म्हणून प्रकाशित करण्यात आला. आणि गंमत, नेमकं ते चरित्र जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा मोरगावच्या त्या मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचा विषय सुरू झाला. या जीर्णोद्धारामध्ये
त्या सगळ्या जुन्या ओऱ्या काढण्यात आल्या, त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आणि त्यावेळी ही जी गणेश योगींद्र महाराजांची मूर्ती आहे, जी आतमध्ये पूर्ण दबलेली होती, ती आता दर्शनी भागात मांडण्यात आली. किती योगायोग आहे लक्षात घ्या. त्यांचं चरित्र इकडे प्रकाशित होतं. मुद्गल पुराणाचा पहिला खंड, कारण त्या गणेश योगींद्राचार्य महाराजांच्या कृपेने आज आपल्याला मुद्गल पुराण उपलब्ध आहे. भगवंतानी 9 वेळा प्रत्यक्ष दर्शन देत ब्राह्मण रूपामध्ये त्यांच्या समोर त्यांना एक एक खंड आणून दिला. अशी अद्वितीय त्यांच्या जीवनातली कथा. एका बाजूला मुद्गल पुराणाचा पहिला खंड प्रकाशित होतोय, एका बाजूला गणेश योगींद्राचार्य महाराजांचं चरित्र प्रकाशित होतंय, आणि त्याच वेळी ती मूर्ती पलटून लोकांच्या समोर आली. म्हणजे आता महाराजांनाच जणू काही जगाच्या समोर यायचंय अशा पद्धतीची अलौकिक रचना, चमत्कार ज्याला म्हणावं, अशा प्रकारची घटना महाराजांच्या म्हणजे आमच्या गुरु महाराजांच्या गेल्यानंतर घडली आहे. महाराजांच्या जीवनात त्या चमत्कारांचं पेव आहे अक्षरशः. किती वेगवेगळे चमत्कार सांगू. म्हणजे माहूरला असताना फकीर स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रेयांचं झालेलं दर्शन असेल, जगदंबेचं भिल्लिनी स्वरूपातलं दर्शन असेल, ते जसं माहूरला झालं तसं त्यांना ते सप्तशृंगीलाही झालं होतं. तिथे आई जगदंबेनी भिल्लिनी रूपात त्यांना दर्शन दिलं. मथुरेला गेल्यानंतर रोज भागवताचं पारायण तिथं करतायत, आणि भागवताचं पारायण करत असताना रोज पारायण संपल्या वेळी बरोबर एक माता येऊन पोहोचतीये आणि अप्रतिम दूध असा मोठा ग्लास भरलेलं ती खीर आणून देतीये, त्याचं पायस सारखं आणून देतीये. यांनी रोज त्याचा आनंद घेतला. शेवटच्या दिवशी यांच्या डोक्यात आलं, कोण असेल, राधा तर नसेल, त्या दिवशी नेमकी ती आली नाही. याचा अर्थ 8 दिवस पर्यंत 6 दिवस पर्यंत सप्ताह करायचा या हिशोबात 6 दिवस पर्यंत जगदंबा राधेनी त्यांना प्रत्यक्ष स्वरूपात एका मातृरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. हिमालयामध्ये अनेक प्रकारच्या साधू संतांचे वेगवेगळे दर्शन झालेले आहेत, दैवतांचे दर्शन झाले. ही रचना त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका संताबद्दल ते गमतीने असे सांगतात की मी तिथे गेलो, प्रचंड भूक लागलेली होती, एक महाराज बसलेले होते, बोले आजा भूक लगी आहे ना, खाना खाते हैं. आता यांचे नियम आडवे, कोणाच्या हातचं कसं खायचं. त्यांच्या डोक्यात विचार आला तर त्यांनी ओळखला, अरे मालूम है बोले बडा सवले वाला है, बैठ नीचे, नहीं तेरे को कोई ऐसा वैसा खिलाऊंगा. त्यांनी म्हणे आपल्या झोळीतून 2 रताळ्यासारखे कंद काढले, एक मोठा पेपर काढला, खाकी रंगाचा कव्हर लावायचा पूर्वी असायचा तसा, त्या कंदांना हातातल्या चिमट्यानी जवळच्या धुणीमध्ये भाजलं आणि झटकलं तर त्याच्यातून तांदुळाच्या दाण्यांसारखा भात खाली पडला. आणि यांना सांगितलं आधा मैं खा लेता हूं, आधा तू खा ले. यांनी दोघांनी मिळून ते खाणं खाल्लं. इसमें तो कुछ पाणी नहीं है ना बोले, किसी का कोई स्पर्श नहीं है, खा ले. यांनी खाल्लं. म्हणजे आप जा, तेरे को 15 दिन भूक नहीं लगेगी, 15 दिन प्यास नहीं लगेगी. ते हे गमतीने त्याला म्हणाले, हे 2-4 कंद मला देऊन ठेवा. ते म्हणाले अरे नहीं, ये इतनी ही पद्धति से अगर इन्हें भूंजा जाए तो ही इसका परिणाम होगा, अगर गलत हो जाए तो मर जाएगा. त्यांनी सांगितलं नको, तुमच्याच जवळ राहू द्या. असे अनेक चमत्कार त्यांच्या जीवनात घडलेले आहेत, ज्या चमत्कारांचं दृश्य रूप आपल्याला आजही पुढे पाहता येऊ शकतं. कारण हे चमत्कार तर त्यांच्या वैयक्तिक जीवनात घडले. आज दृश्य रूपात असणारे 2 चमत्कार 2 मूर्तींच्या रूपामध्ये आमच्या घरात उपासनेमध्ये आहेत. अत्यंत अद्भुत अशी रचना आहे. लक्षात घ्या, वसमत नावाचं गाव आहे, आणि त्या वसमत नावाच्या गावामध्ये त्यांना एक गणंजय महर्षी नावाचे ऋषी तुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व संन्याशी होऊन गेले. या संन्याशांच्या जवळ एक मूर्ती होती. ती मूर्ती रोज त्यांना स्वप्नात जाऊन सांगायची, तू एक काम कर, माहूरला जा आणि गजानन पुंडला मला नेऊन दे. 3 दिवस स्वप्न पडलं, नाईलाज झाला. शेवटी ते उठले, घेऊन आले मूर्ती. पंचमुखी असणारी अशी मूर्ती असल्यामुळे गुरु महाराज तिला गायत्री अशा शब्दामध्ये तिचं वर्णन करायचे आणि उपासना करायचे. ज्याला दशमहाविद्या म्हटल्या जातं, त्या दशमहाविद्यातली शारदा विद्या जी आहे, त्या शारदा विद्येचं जे ध्यान आहे ना, ते त्या मूर्तीचं ध्यान आहे. लक्षात घ्या. आणि अशा प्रकारची मूर्ती स्वप्न दृष्टांत देऊन प्राप्त झालेली आहे. दुसरी मूर्ती गणेश मूर्ती एक आहे, ही पण अशाच पद्धतीने, कारण जेव्हा सगळं माहूरचा विषय झाला, माहूरचा निवास झाला, बहिणींचे लग्न वगैरे होऊन गेले, भावाला घेऊन आता काय करायचं, मातोश्रीनी देह ठेवलेला होता, आता करायचं काय. तिथे नंतर सगळे तिथल्या शासकीय भानगडी सुरू झाल्या, आणि यांनी पहिलेपासून ठरवलं होतं शासनाची नोकरी करायची नाहीये, मी जगदंबेची उपासना करतोय. मग माहूर सोडलं, आता जायचं कुठे. तर दत्तराम भारती महंत महाराजांनी सांगितलं, यवतमाल में जाके रहे.
आणि मग हे यवतमाळला राहायला आले. यवतमाळला आल्यानंतर पुन्हा तीच पंचायत, काहीच सोबत नाही, कशाच्या भरोशावर उदरनिर्वाह करायचा. सुरुवातीला 2 दुकाने टाकले अशी ती गमतीने सांगायचे. सायकलचं दुकान टाकलं, बसणारच होतं. त्याच्यानंतर किराणा मालाचं दुकान टाकलं, तेही बसलं, बसणार नाही तर काय होईल. सगळे आजूबाजूचे लहान लेकरं गोळा करायचे, त्यांना चॉकलेट सारखे गोष्टी किंवा गोळ्या वाटत बसायचे आणि त्याच्या बदल्यात त्यांना गोष्टी सांगत गप्पा मारत बसायचे. दुकान तर बसणारच ना. अशी अवस्था होती. कारण व्यापारी वृत्ती असावी लागते, ती नव्हती. मग स्वाभाविक काय करायचं, पुढचा विषय जेव्हा आला तेव्हा ग्रामस्थांनी तेजस्विता पाहिलेली होती, अध्ययनाचा जाण आलेली होती आणि मग सगळ्यांनी संकटमोचन नावाचं मारुती मंदिर जे आहे यवतमाळमध्ये, तिथे यांना पुजारी म्हणून त्यांची नेमणूक केली. पुन्हा आनंदाचा विषय, भगवान मारुती रायाची उपासना करायची आणि तिथे जायचं जवळ राहून नाना प्रकारच्या गोष्टी. मग स्वाभाविक गावामध्ये बुद्धिमत्तेच्या आधारे वेगवेगळ्या लोकांपर्यंत संपर्क आला आणि त्यातून तिथे चातुर्मास प्रकार सुरू झाले. मग गणपती मंदिर आहे, विठ्ठल मंदिर आहे, ज्याला रुक्मिणी पांडुरंग संस्थान म्हटलं जातं, दत्त मंदिर आहे, तिथे कित्येक वर्ष त्यांनी चातुर्मास केले. हे सगळं करत असताना मध्येच मी आपल्याला सांगितलं तसं 8/5/63 ची गोष्ट आहे. तारीख ते नेहमी सांगायचे म्हणून वैशाखी पौर्णिमा. हे सकाळी गणपत्य संप्रदायामध्ये 5 वेगवेगळे गणेश जन्म केले जातात. तसं जसं भाद्रपद चतुर्थीचा जन्म आहे तसं वैशाखी पौर्णिमेला पुष्टीपती व्रत केल्या जातं. हे सूर्योदयाचं व्रत आहे. हे पूजा करत बसले होते. एक म्हातारे गृहस्थ आले, त्यांनी सांगितलं मला तुम्हाला एक गणपतीची मूर्ती द्यायची. ते म्हणाले मग घेऊन का नाही आले. यांना वाटलं उजव्या सोंडेचा वगैरे असतो आणून देतात, तशा प्रकारचा असेल. ते म्हणे हा कसा आणणार आहे, मला थोडी मूर्ती उचलते. ते म्हणाले तुम्हाला उचलत नाही एवढी मोठी मूर्ती, म्हणजे दगडाची आहे का. ते म्हणे नाही पंचधातूची आहे. हे म्हणाले मला पाहू द्या. मग हे पूजा आटोपल्यानंतर गेले, कमालीचा सुंदर विग्रह आहे, ती पंचधातूची मूर्ती पाहिली. म्हणजे एवढी मोठी मूर्ती तुम्ही मला का देताय, तुमच्या घरात जागा नाही का, उपासना करायला कोणी नाही का. ते म्हणे नाही बिलकुल नाहीये, सगळ्या सोयी आहे, अप्रतिम घर आहे, मोठा वाडा आहे, याच्याकरता एक पूर्ण खोली ठेवता येईल इतकी भगवंताच्या कृपेने सोय आहे, देवघर पूर्ण वेगळं आहे, पूजा करायला पुढच्या पिढ्याही आहेत. म्हणून मग देता काय आहे. म्हणजे मी काय करू, नाईलाज आहे. गेल्या 5 दिवसापासून ही मूर्ती रोज स्वप्नात येते आणि सांगत आहे मला गजानन पुंडंना नेऊन दे, म्हणून नाईलाजाने तुम्हाला द्यायची आहे. वाजत गाजत ती मूर्ती सुरुवातीला संकटमोचनच्या त्यांच्या निवासस्थानी येऊन पोहोचली. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की अगदी अलीकडच्या काळात सुद्धा असे दिव्य चमत्कार होऊ शकतात आणि अशा प्रत्यक्ष स्वरूपातल्या मूर्ती त्या चमत्कारांचे परिणाम म्हणून आपल्याला पाहायला उपलब्ध आहेत. कारण आधीचे चमत्कार मी जे सांगितले ते केवळ त्यांच्या मुखातून ऐकलेत, त्याचे पुरावे काय, पण हे 2 प्रत्यक्ष पुरावे आपल्या समोर आहेत. अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तिथे येऊन यवतमाळचा निवास झाला. मोरगावचं सगळं कार्य सुरू होतं. मोरयाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मोरयाचं मंदिर सुंदर झालं, मोरयाचा सगळा परिवार उभा राहिला. तर मोरयानी जणू काही आशीर्वाद दिला, आता तुझाही संसार सुरू झाला पाहिजे. पण अत्यंत कठीण गोष्ट होती, कारण तोपर्यंत वय कितीतरी मोठं झालेलं होतं. व्यावहारिक दृष्ट्या विवाहाचं वय उलटून गेलं होतं. पण त्या काळातली पद्धती वेगवेगळ्या स्वरूपातली, आणि म्हणून रांजणगाव क्षेत्राला असताना यांची एक मानलेली बहीण तिथली त्या राजपाठकबाईंच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून पुण्याजवळ असणाऱ्या राजगुरू नगरच्या जवळ असणाऱ्या खेड नावाचं, ज्याला सध्या आपण म्हणतो, तिथे वरुडे नावाचं गाव आहे. तिथे आदरणीय बाजीराव पंत वाडेकरांची कन्या प्रमिला, तिचं सोबत गुरु महाराजांचं 1968 साली वयाच्या तब्बल 48व्या वर्षी विवाह संपन्न झाला. कारण आता संसाराची जणू काही मोरयानीच आज्ञा दिलेली होती. आणि गणपत्य संप्रदायामध्ये हा विषय तसा कमी आहे 48ला, कारण परमपूज्य मोरया गोसावी महाराज महासाधूंचा विवाह वयाच्या 90ीत झाला होता. ही रचना गणपत्य संप्रदायात कदाचित असावी, त्याची पुढची कडी असावी. अशा पद्धतीने विवाह संपन्न झाला. 4 लेकरं झाले, 5 मुलं, 4 मुलं 1 मुलगी, असे 5 लेकरं झाले. आणि हे सगळे झाल्यानंतर आता संसाराचा व्याप वाढला. नाईलाज आहे, पैसा तर कमवावा लागणार आहे. एकदा जर गृहस्थ धर्म स्वीकारलाय तर त्या गृहस्थ धर्माचं पालन झालं पाहिजे. करायचं काय, पैसा मिळवायचा. पैसा कुठे मिळतो, मुंबापुरीमध्ये.
तर आई जगदंबेचं लक्ष्मी स्वरूप जे आहे ते महालक्ष्मी स्वरूप आपल्याला मुंबईत पाहायला मिळतं. आणि म्हणून मुंबईत जायचं ठरलं. सरदेसाई नावाचे गृहस्थ जे मोरगाव संप्रदायाचे अनुयायी होते त्यांच्या माध्यमातून मुंबापुरीमध्ये आगमन झालं. सुरुवातीला काही श्रावण महिन्यातच फक्त कार्यक्रम झाले आणि नंतर ती अद्वितीय प्रतिभा, ती बुद्धिमत्ता पाहून, ते विवेचन कौशल्य पाहून लोकांनी सांगितलं नाही चातुर्मास असला पाहिजे. आणि मग 4 महिने प्रवचन करा. काळाराम मंदिर म्हणून ठाकूरद्वारमध्ये गिरगाव मध्ये जे मंदिर आहे तिथे निवास असायचा आणि तिथे चातुर्मासाचे प्रवचन. मग बाकी मंदिरांमध्ये कधी इकडे कधी तिकडे असेही असायचे, पण एका जागी जे प्रवचन झाले ते काळाराम मंदिरामध्ये. किती वर्ष असावेत? तब्बल 25 चातुर्मास. आणि गंमत अशी, सुरुवातीच्या 3 चातुर्मासांमध्ये रामायणावर निरूपण झालं आणि रामायणाचं निरूपण झाल्यानंतर 2-4 श्रोते होते ते एकत्र आले आणि 6 जणांचे नावं ते घ्यायचे. त्या 6 जणांनी मिळून सांगितलं म्हणजे महाराज पुस्तक असं लावा की बदलायचं काम नाही पडलं पाहिजे. कारण 3 वर्षामध्ये रामायण बदलायची वेळ आली होती, सुरुवात होती. त्याच्यामुळे हळूहळू त्यांच्या समोर विवेचन करताना परिपूर्ण विवेचन न करता केवळ त्यातला भाग सांगत गेले. यांनी सगळ्यांनी विनंती केली नाही म्हणजे आयुष्यात पुस्तक नाही बदलायचं काम पडलं पाहिजे. आणि मग 3 वर्षानंतर पुढे महाभारत हातात घेण्यात आलं आणि गंमत अशी की तिथून पुढे 21 वर्ष 21 चातुर्मास त्यांनी केवळ महाभारताचं निरूपण केलं. प्रतिभा काय असेल, बुद्धिमत्ता काय असेल याचा अंदाज आपल्याला घेता येतो. दैव दुर्विलास म्हणा की आणखीन काय म्हणा, त्या सांगणाऱ्या 6 पैकी एकही उरला नाही. अर्थात वयोवृद्ध असतातच, पण ते 6ही जण त्या 21 वर्षात गेले, पुस्तक बदलायचं काम पडलं नाही. भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान किती अगाध आहे याचा या निमित्ताने विचार आपल्या समोर येतो. अशा अनेक प्रकारच्या गोष्टींनी महाराजांचं जीवन अत्यंत श्रेष्ठ प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग सगळ्यात महत्वाचं की केवळ त्यांच्या अनुष्ठानापुरतं ते असं नाही, प्रत्येक देहाला एक कार्य असतं. त्या स्वरूपात त्यांनी तपश्चर्या केली, पण केवळ तपश्चर्या उपयोगाची नाही. हा जो गाणपत्य संप्रदाय आहे हा जगाच्या पुढे गेला पाहिजे ही तळमळ होती. त्या तळमळीतून त्यांनी त्या काळात कॅन्डल शो नावाचा प्रकार असायचा. समोर काचेवर एक चित्र काढायचं, मागे दिवा लावलेला असायचा, अनेकदा मेणबत्त्यासारख्या लावलेल्या असायच्या. त्याचा प्रकाश त्या समोरच्या भिंतीवर पडणार, तिथं ते चित्र उमटणार आणि त्याच्यावर प्रवचन करायचं. हे अगदी त्या काळातलं. आज जसं आपण लाईव्ह शो म्हणतो, पीपीटीची सोय आली, ज्या काळात हे काही नव्हतं ना त्या काळात त्यांनी या प्रकारच्या क्रांतिकारक गोष्टींचा उपयोग केलाय. आणि तशा पद्धतीने गावोगाव कार्यक्रम केले, प्रवचन केले, पण मर्यादा होत्या. त्या मर्यादा अधिक व्यापक कशा करता येतील किती दृष्टी आहे लक्षात घ्या. 1977 साली म्हणजे 15 सप्टेंबर 1977 परमपूज्य गजानन महाराज पुण्यशास्त्रीजी दूरदर्शनवर झळकले होते. किती प्राचीन काळ आहे लक्षात घ्या. 1977 केवळ मुंबईत आणि पुण्यातच दूरदर्शन होतं. मोजकेच काही कार्यक्रम होते. कामगार विश्व नावाचा एक कार्यक्रम होता आणि त्या कामगार विश्व कार्यक्रमामध्ये त्या काळात दूरदर्शनवर मुलाखत प्रकाशित झालेला विदर्भातला राजकारणी लोकांना सोडून पहिली विभूती जर कोणी असेल तर ती पहिली विभूती परमपूज्य गजानन महाराज पुण्यशास्त्री होती. गणेश या विषयावर 1977 त्यांनी हे अद्वितीय अशा प्रकारचं प्रवचन सादर केलेलं होतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी. आणि मग पुढे विषय आला की आता याचा प्रचार झाला पाहिजे. त्या देहाने नाही होणार आहे, मग कसा करायचा आणि कशा योगायोगाने सगळ्या गोष्टी भगवंतांनी जुळवलेल्या असतात. मग अशी ज्या संजय वेंगुर्लेकरांचा मी उल्लेख केला ते आमचे गुरुबंधू, ते एक दिवस अचानक तिथे येऊन पोहोचले. त्यांनी वेगवेगळ्या जागी फिरून 21 गणेश एकत्र करायचे, 21 गणेशांची माहिती. कारण केवळ अष्टविनायकच प्रकाशित होतात, लोकांसमोर तेवढंच येतं. मार्मिकला संपादक होते, त्या काळातला विषय होता. श्री साप्ताहिकाला काळ काम करत होते, त्यावेळेचा काळ होता. वेगळे गणेश क्षेत्र गोळा करायचे या भूमिकेतून त्यांनी अनेक गणेश क्षेत्रांची माहिती घेतली. जवळजवळ 121 गणेश क्षेत्रांची माहिती संकलित झाली. आता याचा ग्रंथ करायचा. आणि मग ग्रंथ करायचं तर कसं करायचं हा हिशोब जेव्हा झाला तेव्हा त्या हिशोबाकरता प्रस्तावना कोणाची असायची. आणि मग सगळीकडे चौकशी करताना कळलं की गणपत्य संप्रदायाचे असे एक महान व्यक्तिमत्व जिथे ठाकूरद्वारला निवासाला असतं. संजय वेंगुर्लेकर भेटायला आले. पहिली भेट होती, दोघांनी एकमेकाला पाहिलं नव्हतं, पण आल्याबरोबर गुरु महाराजांच्या मुखातून शब्द होते, ये बेटा सुंदर काम चाललंय, किती दिवस वाट पाहतोय.
त्यांना म्हणून आश्चर्य वाटलं. म्हणजे ओळखतच नाही, कसं काय वाट पाहतोय. म्हणजे काही काळजी करू नको, वाट पाहायचा काही विषय नाहीये, कार्य ठरलेलं भगवंतांनी दिलेलं असतं. आज येऊन पोहोचला, प्रस्तावना पाहिजे आहे ना. त्यांना दुसरा धक्का होता, कारण आपण काहीच म्हटलं नाही, तर यांना कसं कळलं काय काम चालू आहे. म्हणजे सगळं कळतं, भगवंताच्या कृपेने पोहोचलेलं असतं. चल लिहून घे प्रस्तावना. आणि लिहून घे प्रस्तावना म्हणून त्यांनी नुसतीच बोलायला सुरुवात केली. पुस्तक न पाहता, काय गोळा केलंय ते न सांग पाहता त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. आणि वेंगुर्लेकर नेहमी रोमांचित होऊन वर्णन करताना आमचा गुरुबंधू सांगतात, की अरे जे मी काम केलं होतं ते सगळं काम त्यात आलं. पण आणखीन एक अद्वितीय योगायोग सांगतो, नियतीची रचना कशी आहे सांगतो. त्याच वेळा त्यांनी पाठवलेला एक माणूस सगळीकडे फिरत होता, वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती घेत होता. हे मुंबईत काय चाललंय हे आम्हाला माहित नव्हतं. मी यवतमाळात राहत होतो, यवतमाळात त्यावेळा कार्यरत करतो. तिथं तो माणूस येऊन पोहोचला, शाळेत मला भेटला, विवेकानंद शाळेत काम करत होतो, तिथे येऊन भेटला. त्यांनी सांगितलं मला यवतमाळ जिल्ह्यातल्या गणपतींची माहिती पाहिजे. मी त्याला चिंतामणीवरचा एक लेख दिला, म्हणजे नुसता गणपतीवरचा एक लेख पाहिजे. म्हटलं ठीक आहे पाठवतो. मी लेख तयार केला, सगळा लेख तयार करून त्याला पोस्टाने पाठवला. वेंगुर्लेकर मिठी मारत मला सांगतात, किती मजेदार गोष्ट आहे म्हणे. त्यावेळी दादांनी प्रस्तावनेत जे तिथं लिहून दिलं मुंबईत, ते जशाला तसं 90% या लेखात उमटलेलं आहे. म्हणजे केवळ गुरुच कार्य करतात याचा हिशोब समजून घ्या. गुरु कृपेनेच ते सिद्ध होत असतं. तशी मजेदार रचना झाली त्यांच्या समोर. पुढे ह्या सगळ्या ग्रंथांची रचना आली. कारण लक्षात घ्या, ते कार्य मोठं व्हायचं असेल तर ग्रंथ रचना असली पाहिजे. मग मगाशी सांगितलं तसं 21 ग्रंथ पहिल्यांदा गणेश उपासना नावानी झाले. सुरुवातीला गणेशोपासनेचा ओनामा नावाचा ग्रंथ आला. त्यानंतर मुद्गल पुराणावरचे 9 खंड असे 30 ग्रंथ संजना प्रकाशनाच्या द्वारे आले. आज भगवंताच्या कृपेने 80 ग्रंथ जेव्हा सांगितलं आपल्याला ताईंनी, त्यातले 50 ग्रंथ केवळ आणि केवळ गणेश तत्वज्ञानावर आहेत. ही गुरु कृपा आहे, लक्षात घ्या. हे त्यांचं चिंतन आहे की जे 50 ग्रंथातून प्रगटलंय आणि आणखीन 500 ग्रंथ तयार होऊ शकतील एवढा अफाट खजिना आहे. या गुरु महाराजांच्या जीवनात अनेक प्रकारचे दिव्य सत्कार सुद्धा नंतरच्या काळात झाले. त्यातले तेच सगळ्यात आनंदाने रोमांचित होऊन ज्या सत्कारांचं वर्णन करायचे, त्यातला एक सत्कार पुण्यात झालेला. परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर गैसास गुरुजी आधीचे, त्यांच्या हस्ते हा सत्कार झाला. कारण मोदी गणपती नावाचं जे स्थान आहे तिथे यांचं मुद्गल पुराणावर 21 दिवस निरूपण झालं आणि त्या निरूपणाच्या समाप्ती रूपात हा सत्कार झाला. ते अत्यंत आनंदाने दुसरा सत्कार सांगतात, जो काळाराम मंदिरात झाला. 21 वर्ष जेव्हा त्यांच्या ज्ञान साधनेला या प्रवचन सेवेला झालं, त्यावेळी झालेला सत्कार, की जो बाबा महाराज सातारकरांच्या हस्ते झाला होता. आणि बाबा महाराज आदराने म्हणाले होते, आज मला माझ्या वडिलांचा सत्कार केल्यासारखं वाटते. हा दुसरा सत्कार आणि सगळ्यात जीवनातला अलौकिक क्षण होता तो स्वाभाविक माटुंगा नावाच्या भागामध्ये झालेला. की त्या भागामध्ये त्यातली एक आणखी महत्वाची गोष्ट त्यांच्या अफाट शक्तीची सांगतो. कोपरा जाणकार नावाचं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यात. इथे भागवत सप्ताहाची पद्धती होती. इतकी अलौकिक पद्धती की सकाळी पारायणाला बसल्यानंतर संहिता वाचन झाल्यावर संध्याकाळी अर्थ सांगून मगच उठायचं. 10 तास बैठक. आणि अशी त्यांनी अनेक वर्ष केली. 10 तास त्या आसनावरून उठायचंच नाही. कुठलाही शारीरिक धर्म नाही, पाणी इत्यादी पिणे नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आणि मग पुढे मी आपल्याला सांगितलं तसं जीवनातला सर्वोच्च क्षण होता 19 ऑगस्ट 1967 ला. जगन शृंगेरी पीठाचे शंकराचार्य स्वामी महाराज मुंबईत होते. त्यांच्या समोर महाराजांचे 3 प्रवचन झाले. आणि त्या 3 प्रवचनांच्या नंतर त्या 3 प्रवचनांनी प्रभावित झालेल्या महाराजांनी, म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी गणेश तत्वज्ञान पंडित अशी अत्यंत दुर्लभ अशी उपाधी त्यांना प्रदान केली. अशा एका गणेश तत्वज्ञान पंडिताच्या जीवनाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न होता. त्यांच्या कृपेने साकारलेल्या या सगळ्या गोष्टी त्यांच्या चरणी सादर करून थांबतो. जय गजानन. जय गजानन दादा, इतकं आम्ही भारावून गेलो आणि आता नतमस्तक एवढंच आम्ही म्हणू, बाकी आमच्याजवळ दुसरे काहीच शब्द नाही. वेळ नसताना सुद्धा वेळ काढून आपण आलात, तर काय बोलू. अनुपमाला विनंती करते की अनुपमा वैद्य हिनं आता आभार प्रदर्शन करावं. आणि दादा एक विनंती आहे आपल्याला की आपण आज बोललात, आम्हाला भरभरून दिलं,
पण खूप काही आम्हाला गुरु महाराजांबद्दल ऐकायचंय. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आम्ही आपली वाट बघतो आहोत. आम्हाला खूप काही शिकवा, मार्गदर्शन करा. अनुपमा, आभार प्रदर्शन करावं. अगदी थोडक्यात प्लीज. हो हो. हा. काय बोलू? इतकं भारावून आणि भरभरून दिलं गेलोय की शब्द नाहीये. आनंद गुरुजी, मी नमस्कार करते. मी नतमस्तक आहे. आपण आपल्या घराण्याची परंपरा किती संपन्न आहे हे विस्तृत रूपाने व सविस्तर इतकं अप्रतिम सांगितलं की माझ्याकडे शब्द नाहीयेत. केवळ आणि केवळ कृतज्ञता व्यक्त करते. आपणा सर्वांना मी नमस्कार करते. गणेश मूर्ती चिंतामणी कशी प्रतिकृती आहे. हेरंबाची आरती आपल्या आजोबांनी, तीर्थरूप आपले गजानन महाराज यांनी किती गोष्टी, किती सविस्तर आणि किती छान विस्तृतपणे सांगितलं. प्रत्येक गोष्टीमध्ये, गोष्टीच्या मागे गुरु परंपरा, विशिष्ट परंपरा असते. तर आणि शालेय शिक्षण झाल्यानंतर आपण जगाच्या शाळेत ते कसे शिकले त्याचंही सांगितलं. जगदंबेची उपासना, रेणुका मातेची उपासना, गजाननाची उपासना, कशा सप्तशतीचे पाठ करण्याचे म्हणजे कसे केले आणि काय आहे हे, ब्रह्मतेज कसं मिळालं, छात्रतेज, ब्रह्मतेज, हे पण आपण खूप विस्तृत व सुंदर रीतीने सांगितलं. आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकता ही परंपरा आहे. हाती शस्त्र घेऊन सुद्धा काम केलं, भारत भ्रमण कसं केलं आणि वेगवेगळे अनुभव, दीक्षा मिळाल्या, सिद्धी प्राप्त झाली. तर हे किती सारे अलौकिक आहे आणि सर्व गोष्टी भगवंताच्या कृपेने ठरलेल्या असतात. मूर्तीपासून अमूर्तीपर्यंत पोहोचायचं कसं, 8 दिशांचे 8 विनायकांची पूजा आणि ही अद्वितीय प्रतिभा ऐकायला मिळाली. खरंच हा सगळा देवदुर्विलास किती अगाध आहे हे पाहावयास मिळाले. या सर्व विभूती आपले आजोबा गजानन महाराज यांना मी शतशः प्रणाम करते. गुरुकृपा ही किती महान आहे याची खूप अप्रतिम माहिती मिळाली. गणेश तत्वज्ञान पंडित आपले गजानन महाराज आणि सर्वांपुढे मी नतमस्तक आहे. फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करते. समूहातर्फे प्रणाम करते. शतशः प्रणाम, दंडवत प्रणाम. गुरुजी यावे, पुन्हा यावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. आम्ही आपली पुन्हा वाट बघू दादा. अवश्य. हीच नम्र विनंती. जय गजानन. जय भेटू. गजानन. प्रणिता इथे आहे. आपल्याला जर बोलायचं असेल, संवाद साधायचा असेल तर प्रणिता, तुम्ही हँड रेज करा. कृपा करून सगळे आपले व्हिडिओज ऑन करा. दादांनी जरी निरोप घेतला असेल तरी तुम्ही संवाद साधू शकता, तुम्ही बोलू शकता. तुम्हाला कसं वाटलं, आपले कृपा करून हँड रेज करा. आणि रोहिणीताई, मी तुम्हाला विनंती करते की प्रत्येकीचं नाव घ्या. इथे आम्हाला आनंद वाटेल कारण प्रणिता आहे तर प्रणिता ऐकेलंय. तिला कसं वाटलं? राधिकाताई बोला. अं, नमस्कार ताई. खूप छान विवेचन सांगितलं गजन. खूप सुरेख, अत्यंत म्हणजे मी एकदम भारावूनच गेले होते. खूप सुंदर सुंदर एकदम. सुषमाताई बोला. नमस्कार ताई. दादांनी गणपत्य संप्रदाय याबद्दल खूपच छान सांगितलं आणि मानदार गणपतीची तुमच्या घरात उपासना आहे. खूप छान. आणि त्याच्याबद्दल आम्हालाही काही माहित नव्हतं, पण खूप छान माहिती दिली आहे. आणि जाता जाता दादांनी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या, अगदी मूर्तीच्या माध्यमातून अमूर्त परमेश्वरापर्यंत पोहोचायचं किंवा निसर्गाच्या शाळेत शिकले, हे खूप छान आहे. आणि एक मला एक विचारायचं होतं की दादांनी आता राजगुरुनगर वरुडे गाव ह्याबाबत सांगितलं, ते माझ्या लक्षात नाही आलं, कारण का मी पण सध्या राजगुरुनगर वाळद गावात आहे. त्याच्याबाबत काय अच्छा. सांगितलं ते? खेडपासून जवळच आहे ना ते, वरुडे नावाचं गाव आहे. वरुडे गाव, हा हा हा. तिथे कोण म्हणजे बाजीराव पंत वाडेकर, ते कोण म्हणजे त्यांच्याबद्दल? सासूबाईंचे वडील आहेत ते. हा, वडील माझ्या सासूबाईंचे. हो का? अच्छा, वाडेकर का? अच्छा, हा, त्यांचं माहेरच तिथलं आहे माझी, वरुडे. अच्छा, माझ्या सासूबाई पण वाडेकरांच्याच होत्या, म्हणून मला ते जरा हा, विचार म्हणजे काय. तुला काय परिचय? मी सुषमा पोखरकर, अच्छा राजगुरुनगर पासून वाळद गाव आहे, अच्छा तिथे आम्ही आहोत. आणि माझ्या अच्छा सासूबाई वाडेकरांच्या होत्या. अच्छा. हो का? हो हो. नमस्कार. धन्यवाद. दादांनी खूप छान मार्गदर्शन केलं. परत यावं ही विनंती. धन्यवाद. चालेल चालेल. प्रतिभाताई बोला.
नमस्कार ताई. आज खूप अद्भुत म्हणजे आम्हाला ज्ञात झालं आणि विघ्नहरी महाराजांना मी जवळनं परिचित आहे. मग आम्ही नमस्कार करत असे मी त्यांना. आम्ही चिंचवडची आहे मी. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मी भागवत ऐकलंय, शिकलोय आम्ही संस्कृत म्हणायला. आणि म्हणजे मोरयाची यात्रा आणि हे आम्ही ह्याच्याशी हे असल्यामुळं आणि मोरगावशी त्याच्यामुळं खूपच ह्या सगळा विषय खूपच मनाला अगदी भावला. आणि इतक्या अशा कुटुंबाशी संबंधित इतकी आध्यात्मिक परंपरा वारसा असलेल्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तींशी आम्हाला भेट घडती आहे हे आमचं महत् भाग्य. खूप खूप धन्यवाद ताई. दादांनी आम्हाला आमच्यासाठी ग्रुपसाठी वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप आनंद वाटला आज या सर्व गोष्टी ऐकून. आणि ज्या अद्भुत वाटायच्या कथा म्हणजे किंवा पुस्तकांमध्ये किंवा ह्याच्यामध्येच अशा आम्ही चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी वाचत आलोय. पण प्रत्यक्ष ज्यांनी अनुभवलंय ज्या कुटुंबाने ते जेव्हा आम्हाला सांगतात तेव्हा खरंच असं होतं का? खरंच असं स्वप्नदर्शनामधनं या गोष्टी घडतात का अशा? हे इतकं काही आज वेगळं काही प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान आज आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद. कोटी कोटी वंदन दादांना आणि आपल्या कुटुंबियांनाच आम्हाला म्हणजे एक हे वाटतं की काय महत् भाग्य आपलं या कुटुंबात आपण आहात. वा वा. खूप धन्यवाद. सरिता ताई बोला. नमस्कार सगळ्यांना. दादांना मी ऍक्च्युली युट्यूबवर त्यांचं मेघदूतम एक हे होती मालिका होती ती मी रोज ऐकायची आणि असं अशी इच्छा होती की अरे ह्यांना आपल्याला भेटता येईल का. आणि आज त्याचा म्हणजे मागे पण आले होते दादा आणि पुन्हा आज तर खूपच छान वाटलं. वर्णन तर त्यांचं अस्खलित भाषेत असतं एक प्रभावी आणि ऐकतच राहावं असं वाटतं. तर त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावं हीच एक इच्छा. कोटी कोटी वंदन सगळ्यांना. नमस्कार ताई. नमस्कार सगळ्यांना. प्रणिता ताई नमस्कार. ऍक्च्युली इतकं सुंदर बोलतात ना दादा की त्यांचे शब्द नुसते कानात असे घुमत राहतात. एवढं 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 काही आहे आता डोक्यामध्ये ना, पण काही शब्दच सुचत नाहीयेत बोलायला. असं वाटतं त्यांना ऐकतच राहावं ऐकतच राहावं. आणि इतकं म्हणजे त्यांची उपासनाच इतकी प्रचंड आहे की ताई परत परत आपण त्यांना ऐकायलाच पाहिजे. त्यांनी पुन्हा पुन्हा यावं ही विनंती. थँक्यू. मीनाताई बोलतायत का? मीनाताई बोला. ताई मेसेज केलाय मी. मला खूप आवडलंय. आम्ही मुद्गल गोत्रोत्पन्न आहोत तेव्हा मी फार इंटरेस्टने ऐकलंय सगळं. असे तुम्ही खरंच छान उपक्रम करताय. अजून ह्यांना अजून ऐकायला आवडेल. खूप समाधानी. धन्यवाद. शुभांगी ताई बोला. महाराजांना माझा नमस्कार. खूप मला बरं वाटलं ते ऐकून. गणपती स्वप्नात त्यांना 3 वेळा आले. दर्शन म्हणजे ते यायचे म्हणजे मला बाहेर काढा म्हणून सांगायचे. ते बघ म्हणजे पहिल्या जमान्यात असं होतं. आता तर मला ऐकूच येत नाही असं काय. पण पहिल्या जमान्यात होतं हे खरं आहे. पण पहिल्यातली माणसं पण वेगळी होती. आपले सगळे विचार वगैरे होते. बरं वाटलं मला ऐकून. त्यांचा विचारच भरपूर छान छान आहेत. नमस्कार करते त्यांना. शोभाताई बोला. जय गजानन माऊली. अतिशय कठोर साधनेतून हे त्यांनी एवढं सिद्ध केलेलं आहे. खूप अद्भुत माहिती मिळाली आम्हाला याच्याबद्दल आज. आणि दादांची वाणी तर खूपच सुंदर अमोघ असं ऐकत राहावं अशीच आहे. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. योगिता ताई बोला. मला बोलता येत नाही एवढं ध्यानाने बदललेलं झालं. ध्यानाचा आणि शब्दांचा अक्षरशः धबधबा कोसळत होता. त्याखाली चिंब भिजायला पण झाले आणि काय बोलावं ते सुचत नाही. एवढी अलौकिक अनमोल कधी माहित नसलेली माहिती पण मिळाली. काय बोलू. खूप म्हणजे खूपच छान. त्यांनी पुन्हा पुन्हा यावं आणि त्यांच्या ज्ञानगंगेत त्यांच्या ज्ञानाच्या धबधब्यात आम्हाला चिंब भिजवून टाकावं. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप छान. जेवढी काही माहिती ऐकली अष्टविनायक बद्दल
आणि त्यांनी सांगितलं की दगड म्हणजे पाषाणाला तुम्ही मूर्ती समजून हे करता ते त्याच्याबद्दल पण खूप छान वाटलं. आणि जर सुंदर जर त्यांनी मूर्ती केल्या तर तेव्हाच्या वेळेला हे होतं ते म्हणजे लोकांच्या ह्याच्यामुळे तर त्याबद्दल पण खूप छान माहिती वाटली. आणि खूप म्हणजे शब्द नाहीये माझे, जेवढं काही मी ऐकलं ते मला खूप आवडलं. कारण मी वेळाने सुरू केले त्यांची ओघवतीची भाषा, ती अतिशय म्हणजे म्हणजे मला असं वाटलं की मी का बरं इतके दिवस जॉईन झाले नाही तुम्हा सगळ्यांमध्ये, पण आता मात्र नक्की जॉईन होणार मी. नमस्कार ताई. आता याच्यानंतर मी नक्की जॉईन करणार. थँक्यू. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. थँक्यू. थँक्यू प्रणिता. भेटूया आपण. पुन्हा भेटू. चला, पुन्हा भेटू. धन्यवाद. जय गजानन. जय गजानन. जय